सोन्या आणि नंदा पळाला. दोन्ही एक्सप्रेस नंद्या अक्षरावर अडथळावादी करायला या ठिकाणी 500 बसले. अक्षरावर आपलं बक्षीस घेऊन जा. आणि विकास अशोक पाटील डुंगी पाटील याच्यावर समालोचन करतात. 200 बसले गाड्या सुटल्या या मैदानातला गड क्रमांक 87 सुटला आणि 87 पळतोय. 87 मध्ये लढत आहे. कलिकला मथुरा हरिकला राजे नदी पावरे दोघात लढत आहे. सुंदर अशी गाडी पळते. ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलभाई पाटील हवेली कल्याण करायचा मथुर. बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा. ना भूतो ना भविष्याचं हिंद केसरी पेडगावकरांचं मैदान बघा. माणसांची गर्दी. गाड्या सोडा गेले. मधनं पळणार मागा 88 बघाय. मधनं पळणार बघा माणसं बघा. आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती. बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा. बंदीच्या काळानंतर बैलगाडी क्षेत्र सुरू झालं. बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं होतं. ते वळण कुठेतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पैलवान विरा देशमुख असतील. मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागेल. नंतर जागतिक विजेते झाले तेव्हा त्यांची ओळख झाली. परंतु आता बैलगाडी गाड्या थांबवा. गाड्या सुरू. अरे माणसं आहे तुम्ही या बघा इथं चिंतक बघा. तिथं उभं राहायला जागा सुद्धा नाही. पायाने चालतात म्हणले माणसंच आहेत ती. बैल पळतात. बैलात आणि माणसात फरक आहे. फरक ओळखा माणसं. चला बाहेर या आसनाचा वापर केला की परत तुम्हीच म्हणणार आम्हाला मारलं.